सासू सासरे कसे असावे हे मी सांगणार आहे. आदरणीय उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार, आमची जीवलग आणि माझे लाडके आई बाबा, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण आज आपण एका सुंदर प्रवासाचा शेवटही पाहतो आहे आणि येणाऱ्या सुंदर सेकंड इनिंगचा सुरुवातही पाहत आहे. आपण नेहमी म्हणतो घर हे 4 भिंतींनी होत नाही, तर माणसाच्या प्रेमाने उभं राहतं आणि माझ्या नशिबाने मला असंच प्रेमाने भरलेलं घर देवाने दिलेलं आहे. आई बाबा, तुम्ही मला दिलेलं प्रेम हे मी शब्दात कधीच सांगू शकत नाही. लोक म्हणतात सासर म्हणजे दुसरं घर, पण माझं सासर हे माझ्यासाठी माझं दुसरं माहेरच आहे. आई, आज बाबांचं रिटायरमेंट, तर सगळे त्यांचं कौतुक करतात, ते योग्यच आहे, पण मला आज तुमच्याविषयीही 2 शब्द बोलायचे आहेत. कारण पुरुषाला एखाद दिवस रिटायरमेंट मिळते, पण स्त्री कधीच निवृत्त होत नाही. तिचं घड्याळ कधीच थांबत नाही, तिची काळजी कधीच संपत नाही, तिचं प्रेम कधीच संपत नाही आणि तिची धावपळ कधीच थांबत नाही. सकाळच्या पहिल्या चहापासून ते रात्रीच्या शेवटच्या व्यक्तीच्या विचारपुसापर्यंत तिचा हा दिवस नेहमी चालूच असतो. आईचं कर्तव्य सुरूच असतं. आई, तुम्ही माझी ज्या प्रेमाने काळजी घेता, माझी विचारपूस करता, मी आजारी असो, थकलेली असो, तुम्ही नेहमी मला विचारता, मोना तुला बरं आहे ना गं? हे छोटासा प्रश्न आहे, पण याचं मागचं प्रेम जे आहे ते खूप मोठं आहे. तुम्ही मला इतके लाड लावलेत की अनेकदा मला विसर पडतो की मी सून आहे की मी मुलगी आहे. आई, तुमचं प्रेम हे माझ्यासाठी देवाच्या आशीर्वादापेक्षाही मोठं आहे. आणि बाबा, तुमच्याबद्दल तर काय बोलावं. मला एखादी गोष्ट हवी असेल किंवा चुकून मी काहीतरी इच्छा प्रकट करून गेली असेल न कळत, तर ते नेहमी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात ना, वडिलांचं प्रेम मोठ्याने व्यक्त होत नाही, ते त्यांच्या कृतीतून जाणवतं. तुमचं प्रेमही अगदी तसंच आहे. ऑफिसच्या कामासाठी तुम्हाला किती प्रवास करावा लागायचा हे आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. किती धावपळ तुम्ही करायचा, किती जबाबदारी असायच्या, पण मी तुम्हाला कधीच थकलेलं पाहिलेलं नाहीये. चेहऱ्यावर नेहमी तेच हसू, कामात तीच ऊर्जा आणि प्रत्येक जबाबदारी पूर्ण करण्याची तीच इच्छा. म्हणतात ना, मेहनतीच्या माणसाला थकवा नसतो, कारण त्याचं ध्येय त्याला पुढे चालत ठेवतो. हर्षदकडून मी नेहमी एक गोष्ट ऐकलेली आहे की लहानपणी बाबा खूप स्ट्रिक्ट होते बरं का, पण मला आज जाणवते की या स्ट्रिक्टपणाचं काय महत्त्व आहे. कारण त्या शिस्तीमुळेच आज मला एक जबाबदार, समजूतदार, कर्तृत्ववान आणि कुटुंबाला जपणारा नवरा मिळालेला आहे. म्हणतात ना, शिस्त ही यशाची पहिली पायरी असते आणि ती पायरी तुम्ही हर्षदला लहानपणापासूनच चढायला शिकवलंय आहे. मला अजून एक गोष्ट आठवते. ऋत्विकच्या बारशाचा दिवस होता आणि नेमकं त्याच दिवशी बाबांच्या सेंटरला एक खूप मोठा पुरस्कार मिळणार होता. हे त्यांच्या खूप वर्षांचं कष्टांचं फळ होतं, पण त्यांनी तेव्हा त्याला प्राधान्य न देता घराला प्राधान्य दिलं, कुटुंबाला प्राधान्य दिलं. तर तेव्हा मला जाणवलं की यश माणसाला मोठं बनवतं, पण कुटुंबासाठी जगणं माणसाला महान बनवतं. बाबा, तुमच्याकडून आम्हाला कर्तव्य, शिस्त, जबाबदारी शिकायला मिळाल्या आणि माणसं कशी जपायची हेही शिकायला मिळालं. आज माझ्या कुशीत ऋत्विक आहे. मी देवाकडे हीच इच्छा प्रकट करते की त्याला तुमच्यासारखीच शिस्त, आईसारखी माया, तुमच्यासारखं कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व आणि तुमच्या दोघांसारखे सुंदर संस्कार लाभू देत. कारण मुलांना शब्दांपेक्षा संस्कारांचा वारसा जास्त मोठा असतो आणि तो वारसा आम्हाला तुमच्याकडून मिळालेला आहे. आता बाबांची सेकंड इनिंग सुरू झाली आहे, पण बाबा, ही सेकंड इनिंग फक्त तुमची नाही तर आईंची सुद्धा आहे. आता थोडंसं स्वतःसाठी जगा, फिरा, हसा, मनसोक्त गप्पा मारा आणि सर्वात महत्त्वाचं, ऋत्विक सोबत पुन्हा एकदा तुमचं बालपण जगा. त्याला गोष्टी सांगा, चालायला शिकवा, त्याच्यासोबत खेळा. कारण आजी आजोबांचं प्रेम हे प्रत्येक नातवाची खूप मोठी श्रीमंती असते. आणि शेवटी बाबा, माझ्या आयुष्यात देवाने मला 2 वडील दिले आणि 2 आई सुद्धा दिल्या. यापेक्षा मोठं भाग्य माझ्यासाठी दुसरं काहीच असू शकत नाही. शेवटी फक्त एवढंच म्हणेन, आई वडील हे घराचे पाया असतात.
असतात. पाया मजबूत असेल तर घर आयुष्यभर अभिमानाने उभं राहतं. आमच्या घराचा हा मजबूत पाया म्हणजे तुम्ही दोघं आहात. तुमच्या प्रेमामुळे हे घर आजही उबदार आहे. बाबा, तुमच्या रिटायरमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आई, तुम्हाला एका गोष्टीसाठी